श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण 67वा सर्ग वाचूया. श्रीरामांकडून धनुर्भंग आणि राजा जनकाचे विश्वामित्रांच्या आज्ञेवरून राजा दशरथास बोलविण्यासाठी मंत्र्यांना पाठविणे. जनकाचे हे बोलणे ऐकून महामुनी विश्वामित्र म्हणाले, राजन, आपण श्रीरामास आपले धनुष्य दाखवावं. तेव्हा राजा जनकाने मंत्र्यांना आज्ञा केली. चंदन व माळांनी सुशोभित असं ते दिव्य धनुष्य येथे घेऊन या. जनकाच्या आज्ञेनुसार ते अमित तेजस्वी मंत्री नगरात गेले आणि ते धनुष्य घेऊन नगराबाहेर आले. ते धनुष्य 8 चाकांच्या मोठ्या लोखंडी संदुकीत ठेवले होते. ते मोठे धनुष्य 5000 महामनस्वी वीर कसेबसे घेऊन तेथपर्यंत आले. जिथ ते धनुष्य ठेवले होते ती लोखंडाची संदूक घेऊन ते मंत्री देवोपम राजा जनकास म्हणाले, राजन, मिथिलापती राजेंद्र हे सर्व राजांकडून सन्मानित असे श्रेष्ठ धनुष्य आहे. जर हे आपण त्या 2 राजकुमारांना दाखविणार असाल तर दाखवावे. त्यानंतर राजा जनकाने हात जोडून महात्मा विश्वामित्र आणि 2 भाऊ श्रीराम व लक्ष्मण यांना सांगितले, ब्रह्मन जनकवंशीय राजांनी नेहमी पूजन केलेले आणि जे राजे हे उचलण्यास असमर्थ झाले त्यांनीही सन्मानिलेले हेच ते धनुष्य. याला सर्व देव, असुर, राक्षस, गंधर्व, मोठमोठे यक्ष, किन्नर आणि महानागही उचलू शकले नाहीत. तर मग हे धनुष्य उचलणे, खेचणे, बाण घेऊन ते चालविणे किंवा याची प्रत्यंचा ओढणे, त्यास इकडे तिकडे हलविणे हे मनुष्याला कसे शक्य होणार? मुनिप्रवर, हे श्रेष्ठ धनुष्य आता इथे आणले आहे, तर ते आपण या 2 राजकुमारांना दाखवावे. श्रीरामांसहित विश्वामित्रांनी जनकाचे ते बोलणे ऐकून रघुनंदनास म्हटले, वत्सा, हे धनुष्य पहा. महर्षींच्या आज्ञेनुसार श्रीरामांनी ती संदूक उघडून ते धनुष्य बघितले आणि म्हटले, ठीक आहे, आता मी या दिव्य धनुष्याला हात लावतो. मी त्याला उचलण्याचा व चढविण्याचाही प्रयत्न करतो. तेव्हा राजाने आणि मुनींनी सांगितले, ठीक आहे, असेच कर. मुनींच्या आज्ञेने रघुनंदन धर्मात्मा श्रीरामांनी ते धनुष्य मध्ये पकडून सहजच उचलले आणि खेळल्याप्रमाणे त्याची प्रत्यंचा ओढली. त्यावेळेस हजारो लोक ते बघत होते. प्रत्यंचा ओढून महायशस्वी श्रीरामांनी जे ते धनुष्य कानापर्यंत खेचले ते एकदम मध्ये तुटलेच. तुटताना त्यातून वज्रपाताप्रमाणे मोठा आवाज आला. एखादा पर्वत फाटल्याप्रमाणेच तो आवाज आला. त्यावेळेस मोठाच भूकंप झाला. मुनिवर विश्वामित्र, राजा जनक आणि रघुकुलभूषण 2 भाऊ श्रीराम लक्ष्मणाशिवाय जितके लोक तिथे होते ते सर्व धनुष्य तुटल्याच्या त्या भयंकर आवाजाने बेशुद्ध पडले. काही वेळाने जेव्हा सर्वांना शुद्ध आली तेव्हा निर्भय होऊन बोलण्यात कुशल व मर्मज्ञ राजा जनकाने हात जोडून विश्वामित्रांना म्हटले, भगवान, मी दशरथनंदन श्रीरामांचा पराक्रम आज स्वतः डोळ्यांनी बघितला. महादेवांचं धनुष्य उचलणं ही अत्यंत अद्भुत, अचिंत्य व अतार्किक घटना आहे. माझी मुलगी सीता दशरथ कुमार श्रीरामास पती म्हणून प्राप्त करून जनक वंशाच्या कीर्तीचा विस्तार करेल. कुशिकनंदन, मी सीता वीर्य शुक्ला आहे असं म्हणून जी प्रतिज्ञा केली होती ती आज सफल झाली.
सीता मला प्राणापेक्षाही प्रिय आहे. माझी ही मुलगी मी श्रीरामांना अर्पण करीन. कुशिकनंदन, आपलं कल्याण असो. जर आपली आज्ञा असेल तर माझे मंत्री रथावर स्वार होऊन मोठ्या उताविळीनं लवकरच अयोध्येस जातील आणि विनम्र बोलून महाराज दशरथांना माझ्या नगरीत घेऊन येतील. वार्ताही सांगून हेही सांगतील की जिच्यासाठी पराक्रम हाच पण होता त्या सीतेचा विवाह श्रीरामचंद्रांबरोबर होणार आहे. हे लोक महाराज दशरथांना हेही सांगतील की त्यांचे दोन्ही पुत्र श्रीराम लक्ष्मण विश्वामित्रांबरोबर सुरक्षित मिथिलेत पोहोचलेले आहेत. याप्रमाणे राजा दशरथास ते लवकरच बोलावून घेऊन येतील. विश्वामित्रांनी तथास्तु म्हणून राजाच्या बोलण्याला संमती दिली. तेव्हा धर्मात्मा राजा जनकाने आपली आज्ञा पाळणाऱ्या मंत्र्यांना नीट समजावून देऊन तेथील सर्व वृत्तांत महाराज दशरथांना देण्यास व त्यांना मिथिला नगरीत घेऊन येण्यास सांगितले. इथे 67वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 68वा सर्ग वाचूया. राजा जनकाचा संदेश मिळाल्यावर मंत्र्यांसहित महाराज दशरथाचे मिथिलेला जाण्यासाठी उद्युक्त होणे. राजा जनकाच्या आज्ञेनुसार त्यांचे दूत अयोध्येला निघाले. रस्त्यात वाहने थकल्यामुळे 3 रात्री विश्रांती घेऊन 4थ्या दिवशी ते अयोध्येत जाऊन पोहोचले. राजाच्या आज्ञेने त्यांचा राजमहालात प्रवेश झाला. तेथे जाऊन त्यांनी देवतुल्य तेजस्वी वृद्ध महाराज दशरथांचे दर्शन घेतले. त्या सर्व दूतांनी दोन्ही हात जोडून निर्भयतेने राजाला मधुर शब्दात विनयाने सांगितले. महाराज मिथिलापती राजा जनकाने अग्निहोत्राच्या अग्नीला समोर ठेवून स्नेहयुक्त वाणीत सेवकांसहित आपलं आणि आपले उपाध्याय आणि आपले पुरोहित यांच्याबद्दल वारंवार कुशल विचारले आहे. याप्रमाणे कुशल विचारून मिथिलापती विदेह राजानं महर्षी विश्वामित्रांच्या आज्ञेने आपल्याला हा संदेश दिला आहे. राजन, आपल्याला मी केलेल्या प्रतिज्ञेबद्दल माहीत असेलच. मी माझ्या मुलीच्या विवाहासाठी पराक्रम हाच पण ठेवला होता. हे ऐकून कितीतरी राजे आले, पण पराक्रमहीन सिद्ध होऊन विन्मुख होऊन परतले. नरेश्वर, माझ्या या कन्येस विश्वामित्रांबरोबर अचानक फिरत आलेल्या आपल्या पुत्राने या श्रीरामांनी आपल्या पराक्रमाने जिंकलेले आहे. महाबाहू महात्मा श्रीरामांनी मोठ्या जनसमूहापुढे माझ्याकडे ठेवलेले रत्नस्वरूप दिव्य धनुष्य तोडले आहे. तेव्हा मी त्यांना माझी कन्या देऊ इच्छितो. याप्रमाणे मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करू शकेन. आपण त्यासाठी मला आज्ञा देण्याची कृपा करावी. महाराज, आपण आपल्या गुरु व पुरोहितांसह लवकर इकडे यावे आणि आपले दोन्ही पुत्र रघुकुलभूषण श्रीराम व लक्ष्मणांना भेटावे. आपलं चांगलं होऊ दे. राजेंद्र, इथे येऊन आपण माझी प्रतिज्ञा पूर्ण करा. इथं येऊन आपल्याला आपल्या दोन्ही पुत्रांच्या विवाहाचा आनंद प्राप्त होईल. राजन, याप्रमाणे विदेह राजाने आपल्याला हा संदेश पाठविला आहे. त्यासाठी त्यांना विश्वामित्रांची आज्ञा आणि शतानंदांची संमतीही प्राप्त झालेली आहे. संदेशवाहक मंत्र्यांचे बोलणे ऐकून राजा दशरथ प्रसन्न झाला. त्याने महर्षी वसिष्ठ, वामदेव आणि अन्य मंत्र्यांना सांगितले, कुशिकनंदन विश्वामित्रांकडून संरक्षण लाभलेले व कौशल्याचा आनंद वाढविणारे श्रीराम आपल्या छोट्या भावासहित लक्ष्मणासहित विदेह देशात राहत आहेत.
तिथे महात्मा राजा जनकाचे ककुत्स्थ कुलभूषण श्रीरामांचा पराक्रम प्रत्यक्ष बघितला आहे. म्हणून ते आपली मुलगी सीतेचा विवाह रघुकुलरत्न रामांबरोबर करू इच्छितात. जर आपल्याला पसंत असेल तर आपण लगेचच महात्मा जनकाच्या मिथिला नगरीत जाऊ. यात विलंब नको. हे ऐकून सर्व महर्षी व मंत्र्यांनी फारच चांगलं असे एकमुखाने म्हणून निघण्यास संमती दिली. राजा मोठा प्रसन्न झाला आणि मंत्र्यांना म्हणाला, उद्या सकाळीच निघालं पाहिजे. महाराज दशरथाचे सर्व मंत्री सर्व सद्गुणांनी संपन्न होते. राजाने त्यांचा मोठा सत्कार केला. तेव्हा वरात जाणार ही बातमी ऐकून त्यांनी मोठ्या आनंदाने ती रात्र घालविली. इथे 68वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 69वा सर्ग वाचूया. मंडळी, काही चूक भूल झालेली क्षमा करा. या दुर्मिळ ग्रंथातल्या रामायणाच्या 4 गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सिया महाबळ या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करून आपले विचार कळवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. जय जय श्रीराम.